आता हिथं कशा बी पोरं खाडा खांदायला लागले ती असं तुम्हाला वाटत असेल, या इकडं तुम्हाला सांग. पण त्याच्या अगोदर आरतीला गेलो. पहिल्यांदा आरती वगैरे केली आणि रात्री जे आपला लोकर कातरणीचा कार्यक्रम झाला ते लोकरीचं दर्शन घेतलं पहिल्यांदा. आणि तिथून परत ना तिथं जागेवरती तळावरती गेलो तर पोरासने काही खड्डा निघाला नव्हता. थोडंसं मी खड्डा अजून जरा खाली खांदला. इथं आपला भाऊ बाबळीचा काट्याचा एक ढापा आण म्हणतं त्याला, कारण की ती पाहिजे होता. इथं मला एवढंच सांगायचं आहे, जर देवांच्याच कोकऱ्यांचं नशीब एवढं जर लिहिलं असलं तर तुम्ही आम्ही कोण आहे. तर आपण कुठल्या गोष्टीचा घमंड करतोय की तुझं आणि माझं सगळं आपल्याला इथंच ठेवून जायचं आहे. इथं आम्ही त्या पिल्ल्याला समाधी वगैरे दिली आणि भंडारा वगैरे टाकून घेतला आणि तिथं पूजा वगैरे करून घेतली. बाळूमाच्या नावानं चांगलं, बाळूमा शेळ्या मेंढ्याच्या नावानं चांगलं, राजा घोड्याच्या नावानं चांगलं, हरण्या गाईच्या नावानं चांगलं, विठ्ठल बिरदेवा नावानं चांगलं, नावानं चांगलं. जय बाळूमामा.